तर नमस्कार मित्रांनो, मी मनोज बाबल तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर मित्रांनो, आज असा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच आपल्या मालवणी भाषेचा टिपर. आता आम्ही चाललो बिरबादेवीच्या देवळात जामसंड्यात. थंय असा टिपराचो आज बिंकू उत्सव टिपर आज. तसा आम्ही थंय चलो तो बघू का. तर जातो मी, मम्मी, बाळा मामा, मी, आमची आजी ती पण येतात. त्यात आम्ही सौगाव चललो. आता ते जाऊन बघतो. मी पहिल्यांदाच चाललो आहे टिपराचा, कारण ह्यापासून टिपर कसं असं तो बघले नाही होते. आम्ही पहिल्यांदाच चाललो आहे. तर आता मला एक्साइटमेंट काय असतं ना, ती कशी जत्रा असतं काय आता बघूचं असं. आणि बऱ्याच वेळा मी ऐकलेलं आहे मम्मीकडनं वगैरे बऱ्याचने की थंय मोठी जत्रा असतात देवळाचा आणि देवीची ओटी वगैरे बघली जातात. आता आम्ही थंय चाललो. चला मी तुमका पण घेऊन चालतो. चला. प्रवीणदादाची इच्छा करून आम्ही पोचलो जामसंड्यात. बघतो तर काय, रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाडी पार्किंग केलेले होते. दादा का काही रिक्षा पार्क करू का जागा गावणार नव्हती. मग ते का चांगला आमका हयच सोड, आम्ही हयसून चलत जातो. आता आम्ही निघालो होतो ते देवळाकडे. जाताना बघलो तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं लागलेली होती. काही खेळणी होती तर काही कपडे. आणि लोकांची रीत तर एवढी होती की बापरे, विचारून सोय नाही. एकमेकांका नुसते धक्के मारत चाललेले. त्याच गरजेत ना वाट काढत काढत आम्ही चाललो होतो ते देवळाकडे. गर्दीतनं वाट काढीत काढीत आम्ही पोचलो होतो ते देवाच्या प्रवेशद्वाराकडे. प्रवेशद्वारातनं आत इलो आणि बघलो ते लय लांब लसत अशी रांग लागली होती. रांगेचो शेवट शोधत आम्ही पोचलो होतो ते देवळाच्या मागच्या बाजूला. अय्या मैदानात सगळीकडे खेळण्याची दुकानं दिसत होती. आणि बरोच वेळ माका जाणार होतो तर दर्शन घेऊ का. तो सर म्हटलं रांगेत उभ्या राहून तरी काय करणार. म्हटलं चला जरा दुकानात फिरून येऊया. बराच वेळ रांगेत उभ्या राहिल्यानंतर आता आपण येऊन पोचलो होतो ते सभागृहाच्या प्रवेशद्वाराकडे. थोडा वेळ रांगेत उभ्या राहिल्यानंतर आता आपण पोचलो होतो देवीच्या गाभाऱ्यात. बरेच भाविक हे देवीचं दर्शन घेत होते. देवीचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही आता चाललो होतो की रामेश्वराच्या देवळात. देवीच्या उजव्या हातात हा तर ह्या रामेश्वराचा देव. रामेश्वराचं दर्शन घेऊन झाला होता आणि रामेश्वरच्या गाभाऱ्यात भजन सुरू होता. म्हटलं काही शंका होईना, जरा वेळ
भजनाचो आस्वाद घेवया. तर आता देवदर्शन करून झाला होता आणि वेळ होती ती जत्रेत फिरूची. जत्रेत फिरता फिरता म्हाका आकर्षित केला नव्हता ह्या स्टॉलनी. ह्या स्टॉलवर म्हाका खंय नारळाची झाडां दिसली तर खंय शंखशिंपल्यांपासून बनवलेली वस्तू. तर मित्रांनो, आपण ह्या ताईंकडनं ह्या स्टॉलबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. नाव काय तुमचं? बाई तुझं नाव? हे कशापासून बनवलेले आहेत सगळे? हे कशा असणार? हे शिंपल्यांपासून. आणि हे वाले? ओके. आणि हे? ही काय आहे? चिमणी. हे पाणी टाकून वाजवची ना? ओके ओके, थँक्यू. तर मित्रांनो, ह्या ताईने म्हाका त्यांचे प्रोडक्ट दाखवलेले. शंखशिंपले, करवंटी ह्याच्यापासून त्यांनी कानातले बनवलेले होते. चला तर मग मित्रांनो, आमची जत्रा फिरून झाली होती. आता आम्ही चाललो होतो ते घराकडे. पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन भागात. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.